सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो। ना 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 ना। Give me some sunshine, give me some rays, give me another chance, wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rays, give me another chance, wanna grow up once again. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल याचबरोबर गृहलक्ष्मी प्युअर व्हेज आणि चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असं कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया। नमस्कार, टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मी सोनल अमोल पांचाळ, स्टाईल मंत्रा सलून आणि अकॅडमीची ओनर। माझा जन्म बार्शीचा, पण माझं बालपण गेलं आहे ते सोलापुरात। मी सोलापुरात सगळ्यात आधी माझी शाळा होती ती दमाणी हायस्कूल, जी सम्राट चौकात आहे। त्याच्यानंतर मी 5वी ते 10वी होते सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये। माझं कॉलेजचं शिक्षण झालं ते संगमेश्वर कॉलेज आणि LBPMमध्ये, आणि त्यानंतर ज्या क्षेत्रात मी सध्या आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मी पाय टाकला। सो एज्युकेशन वाईज मी BA केलेलं आहे, पण डिग्रीज ज्या आहेत त्या स्टाईल मंत्रा म्हणजे सलूनशी रिलेटेड माझ्या डिग्री ज्या आहेत त्या PhD सिडॅस्को झालेलं आहे माझं, मेकअप सिडॅस्को, स्किन सिडॅस्को, स्किन कॉस्मेटॉलॉजी आणि सिडॅस्को प्रोस्थेटिक, अशा बऱ्याचशा डिग्र्या मी केलेल्या आहेत। माझ्या पप्पांचं नाव राधेश्याम चौधरी। माझे पप्पा खूप जॉली आणि खूप हसमुख आहेत। ते कायम मला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करत असतात, कायम ओरडतातही, म्हणतात तू कर, तुला काय करायचं आहे, मी आहे तुझ्या मागे। पण आता जेव्हा पळायला लागते तेव्हा म्हणतात बास झालं बेटा, आता स्वतःकडे बघ, थोडंसं स्वतःची काळजी घे, आपल्याला खूप नाही पळायचं, किती लागतं जगण्यासाठी। हे माझ्या पप्पांचे शब्द। माझ्या मम्मीचं नाव सुनंदा राधेश्याम चौधरी। ती खूप सुंदर अगदी सुंदर गृहिणी आहे आणि सुगरण आहे। ती मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते, ओरडते। अजूनही आमचं बॉन्डिंग खूप छान फ्रेंडली आहे। मला कोणत्याही कामात कुठली गोष्टीची मदत हवी असेल तर आजही मला मम्मी लागते। मला एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर गणेश चौधरी। तो भूलतज्ञ आहे, सध्या तो मार्कंडेय हॉस्पिटलला अटॅच आहे। तो खूप चांगला कार्टूनिस्ट आहे, त्याचं लाफिंग डोसेस नावाचं पेज फेमस आहे। त्याचं आणि माझं बॉन्डिंग पण खूप छान आहे। तो मला प्रत्येक गोष्ट सांगतो, शिकवतो, गायडन्स करतो, किंवा चुकीचं करत असेल तेव्हा सांगतो की इथे थांब, नाही गेलं पाहिजे। म्हणजे ते बॉन्डिंग जे लहानपणी असलं पाहिजे भाऊ बहिणीचं, ते बॉन्डिंग आमचं अजूनही आहे। माझ्या भाभीचं नाव डॉक्टर श्रुतिका चौधरी। ती होमिओपॅथी डॉक्टर आहे आणि ती स्वतःचं क्लिनिक करते, जनरल प्रॅक्टिस करते। ती माझी भाभी नसून आमचं खूप फ्रेंडली रिलेशन आहे। आणि माझी छोटीशी भाची आयुषी चौधरी, ती इयत्ता 8वीमध्ये CBSE IMSमध्ये सध्या शिकत आहे। आणि मला एक माझ्या लाईफमध्ये बोनस मिळाला आहे, एक बोनस व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात, माझ्या फॅमिली साईडमध्ये, आणि त्यांचं नाव आहे उषा कटाप मॅडम। या मला कुठे भेटल्या तर या माझ्या शिक्षिका होत्या सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये। त्या खेळाच्या आणि हिंदीच्या उत्कृष्ट शिक्षिका होत्या। आता त्या रिटायर झाल्या आहेत। त्या माझ्या गुरु होत्या, नंतर त्या माझ्या मैत्रीण झाल्या आणि आता त्या माझ्या आई आहेत। सो माझ्या फॅमिलीमध्ये मला एक आई आणि एक मम्मी अशा दोघांचं खूप प्रेम मिळालेलं आहे। माझे पप्पा जहामिलमध्ये कामाला होते आणि मम्मी आणि पप्पांनी खूप कष्टाने मला आणि भैयाला मोठं केलं आहे। किराणा दुकान नंतर आम्ही मोदीखान्यामध्ये चालवत होतो। प्रत्येक गोष्टीच्या कामाची तयारी होती आणि खूप शून्यातनं त्यांनी आम्हाला वर आणलं। त्याच्यामुळे मला माझ्या आईवडिलांवर खूप जास्त अभिमान आहे। 12वी सायन्स झालं आहे संगमेश्वर कॉलेजमधून। त्याच्यानंतर मी आउटरमध्ये LBPMमधनं BA करत मी या इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली। माझा पहिला कोर्स झाला तो पुण्यात झाला। या कोर्समध्ये जेव्हा त्या काळी मी एंट्री केली तेव्हा मला या कोर्समध्ये जाण्यासाठी कुणीही सपोर्ट केला नाही शिवाय माझ्या आईवडिलांच्या। कारण त्यावेळेस पार्लरमध्ये जाणं म्हणजे असं वाटायचं की तिला काही अभ्यास करता येत नाही म्हणून तुला पार्लरमध्ये जायचं आहे। पण माझ्या घरामध्ये जवळपास माझे 12 ते 13 कझिन्स सगळे डॉक्टर आणि इंजिनियर आहेत आणि मला कधीच डॉक्टर इंजिनियर व्हायचं नव्हतं। मला काहीतरी वेगळं फील करायचं होतं आणि माझ्या आईला ही आवड होती म्हणून कदाचित ही आवड माझ्यात आली
आणि मग मी त्याच्यानंतर माझं करिअर सुरुवात केली. माझं लग्न 2006ला झालं. आता 18 वर्ष आम्ही सोबत आहोत. माझं लव्ह मॅरेज आहे. मी माहेरून मारवाडी आणि आता मी मराठी आहे. लग्न म्हणतात ना की तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यापेक्षा तुमच्यावर जो प्रेम करतो त्याच्यासोबत तुम्ही राहिला तर तुम्ही आयुष्य खूप सुखी आणि समाधानी घालवता. आणि मी त्या बाबतीत खूप लकी आहे. तर कारण अमोल, माझ्या मिस्टरांचं नाव आहे अमोल पांचाळ, आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो मी त्याच्यावर करते त्यापेक्षा, म्हणून मी खूप खुश आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला खूप सपोर्ट करतो. आम्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहोत. तो प्रत्येक एका पुरुषाच्या मागे जेव्हा तो सक्सेस होत असतो तेव्हा एका स्त्रीचा हात असतो. तसं माझ्या या करिअरमध्ये नाव करण्यासाठी मला माझ्या अमोलनी खूप सपोर्ट केला आहे. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा अमोल चेन्नईला होता. तो तिथे साऊथचा मार्केटिंग हेड होता आणि चेन्नईला मी जवळपास 6 ते 8 वर्ष होते आणि तिथं मी माझ्या या इंडस्ट्रीमधलं खूप काही शिकले. एक्सपिरियन्स मिळाला. मी तिथे जॉब करत होते आणि तिथे आम्ही दोघं असायचो. आणि आता आम्ही सोलापूरला शिफ्ट झालो. जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा आम्ही ठरवलं की आपले सगळे नातेवाईक सोलापुरात आहेत, सो आम्ही तेव्हा सोलापूरला शिफ्ट झालो. माझ्या सासऱ्यांचं नाव मनोहर पांचाल आणि सासूबाईंचं नाव विजया पांचाल. माझे सासरे गावाकडचे असले तरी त्यांनी मला खूप सपोर्ट केला. एक असतं ना की शहरातली मुलगी आणि गावाकडचे, आमचं लव्ह मॅरेज आहे त्यात. पण माझे सासरे कधीच मला सुनेसारखं त्यांनी कधीच ठेवलं नाही. कायम त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करायचे. हां तू कर, तुला काय करायचं, म्हणजे जसं मला माझ्या पप्पांकडनं सपोर्ट होता तसा मला माझ्या सासऱ्यांचा खूप जास्त सपोर्ट होता. ते वारकरी समाजातले मेन होते, म्हणजे पंढरपूरला जी आपली निघते यात्रा त्याच्यामधले ते मेन होते. पण करोनामध्येच त्यांचं निधन झालं आहे. अमोल सध्या त्याचं पर्सनल बिझनेस करत स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून हे तो कम्प्लिटली स्वतः बघतो. म्हणजे त्यांनी तो त्याचा टेकओव्हर केलेला स्वतःचा बिझनेस आहे. आणि मी माझं स्टाईल मंत्रा आणि अकॅडमी हे दोन्ही बघते. तो प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो आणि कधीही कुठलीही गोष्ट जर सांगायची असेल की ही करायची आहे नाही करायची आहे तर ही इज माय बेस्ट फ्रेंड, की प्रत्येक ठिकाणी मला गाईड करतो. हे चुकतं आहे, हे बरोबर आहे, हे केलं पाहिजे. तो मार्केटिंगमध्ये असल्यामुळे त्या गोष्टीचा त्यांनी मला खूप जास्त नॉलेज दिलं, शिकवलं आणि याच्यात आज ज्या सक्सेसवर मी आहे त्यासाठी डेफिनेटली त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. आम्हाला गॉडनी एक खूप सुंदर गिफ्ट दिलं आहे, ती म्हणजे आमची मुलगी. तिचं नाव आहे अर्णवी पांचाल. ती सध्या 7th स्टँडर्ड CBSE IMSमध्ये आहे. ती आमच्या घरातली जान आहे, इनडायरेक्ट डॉन आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर स्वभावाने ग्रेट आहे, प्रेमाचे नेट आहे, सुखाचे गेट आहे, प्रगतीचे एअरजेट आहे, लेखी लेकच आहे, बहिणीशी क्लोज आहे, बापाचे रोज आहे, आईची पोज आहे, अभिमानाचे नोज आहे, लेखी लेकच आहे, जगण्यातील शिफ्ट आहे, ईश्वराचं गिफ्ट आहे, मातृत्वाची लिफ्ट आहे, सुखाची स्विफ्ट आहे, लेखी लेकच आहे. तर अशी अर्णवी ही खूप समजूतदार, खोडकर आणि आमच्या दोघांची जान आहे. आवडता चित्रपट 3 इडियट आहे, कारण त्यातून खूप काही शिकायला मिळतं, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि अभिनेता आमिर खान आणि हिरोईनची आवडते मला सध्याची ती दीपिका पादुकोण. माझा आवडता देश भारत आहे, इंडिया. मी सिंगापूरला गेली आहे, स्वित्झर्लंडला गेली आहे, बँकॉकला गेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी फिरली आहे. पण स्वित्झर्लंडशी जर कम्पेअर केलं तर मला जे आवडलं ते काश्मीर आवडलं. म्हणजे परत एकदा जर मला जायला आवडेल तर डेफिनेटली मला काश्मीरला अजून एकदा जायला आवडेल. आणि एनी टाईम कुठे चला म्हणलं, कुठं नाही म्हणलं तर ऑलवेज गोवा. माझा आवडता पदार्थ माझ्या मम्मीच्या हातची पावभाजी, रगडापॅटीस आणि आईच्या हातचा मसाला भात. माझं आवडता पोशाख जो ट्रेंडमध्ये आहे किंवा जो हटके दिसू शकेल तो. माझी आवडती गाडी वोल्क्सवॅगन पोलो. आणि मला बऱ्याचशा जेंट बाईक्स आवडतात. माझं आवडतं पुस्तक सिक्रेट बुक आहे. आणि आवडती ज्वेलरी माझी फर्स्ट काजल, लिपस्टिक, मला रिंग्स खूप आवडतात आणि कानातले. आणि मला आवडता खेळ बास्केटबॉल. माझं आवडतं नातं असं मी सिंगल सांगू शकणार नाही, कारण माझं आईसोबत, माझं पप्पांसोबत, माझ्या मम्मीसोबत, नवऱ्यासोबत आणि आणवीसोबत असं सगळ्यांसोबत जे नातं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्याही एका नात्याला मी खूप फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकत नाही. सो सगळेच नाते माझ्यासाठी खूप बेस्ट आहेत आणि माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. मला खूप मैत्रिणी आहेत. त्यातलं माझं बेस्ट फ्रेंड जर मी ऑनेस्टली सांगू तर तो माझा नवरा अमोल. आणि तो माझा फ्रेंड होता आणि तोच माझा लाईफ पार्टनर झाला.
आता माझे बेस्ट फ्रेंड्समध्ये ओजस आहे, सायली मॅडम आहे, आरती आहे, खूप काही मैत्रिणी आहेत, श्रद्धा आहेत. खूप बरीचशी नावं मी घेऊ शकणार नाही, पण माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. आणि उषा, जी माझी चेन्नईची मैत्रीण आहे, ती अजूनही माझ्यासोबत आहे. जसं सांगितलं की सगळीच नाती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, पण त्यातल्या त्यात जर विचारला तर बेस्ट नातं अमोलचं आणि माझं. दागिन्यांमध्ये माझा फेवरेट दागिना म्हणजे अंगठ्या आणि स्पेशली क्रिएटिव्ह डायमंड्सचे इयरिंग्स आणि छोटे छोटे नेकलेसेस मला खूप आवडतात. आणि माझा पर्सनल डेलीचा घालायचा दागिना म्हणजे काजळ आणि लिपस्टिक. माफी मागावी लागली तर कुणाची मागेल? फर्स्ट ऑफ ऑल तर मी माझ्याकडनं जे लोक दुखावले गेले असतील, मी माझ्या प्रत्येक टाईममध्ये, म्हणजे जसं की मी आता लव्ह मॅरेज केलं तर मी माझ्या आईवडिलांना सगळ्यांना दुखवलं आहे, तर त्यांची डेफिनेटली माफी मागेन. आणि मला सगळ्यात जास्त माफी मागायला आवडेल ती अमोलची, कारण मी त्याला खूप त्रास देते. मी त्याला प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करते, तरी पण तो माझे सगळे हट्ट पुरवतो. आणि अमोल, माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर खरंच माफ कर मला. अजीब दास्तां है कहाँ शुरू कहाँ ख़त्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये ख्वाब देखती हूँ मैं जब पड़ी हूँ आग से, अजीब दास्तां है कहाँ शुरू कहाँ ख़त्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो थमा सके न हम. थैंक यू. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. दिल के मेरे हुआ यकीन हम पहले भी मिले कहीं, सिलसिला ये सदियों का कोई आज की बात नहीं. दिल के मेरे हुआ यकीन हम पहले भी मिले कहीं, सिलसिला ये सदियों का कोई आज की बात नहीं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. थँक यू. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात, कभी जमी कभी नभी संपते अंतर झोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने, भिजते अंग पाण्याने, सोजू तुम्हें पल भर भी बरसे सावन जोमाने. शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो जीने दो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो जीने दो. ना 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 na 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 na. Give me some sunshine, give
another chance, wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rays, give me another chance, wanna grow up once again. मला मम्मी पप्पांना कॉल करायला आवडेल. हॅलो. मम्मी पप्पा, आज ना महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते आणि त्यात त्यांनी माझी सुरुवातीची जर्नी पूर्ण घेतली आणि त्याच्यामध्ये मी आज अगदी जन्मल्यापासून आत्तापर्यंत जो पूर्ण प्रवास केला त्याची सगळ्याची आठवण झाली. आणि तुम्ही दोघांनी मला किती सपोर्ट केला आहे, मला प्रत्येक गोष्टीत किती मदत केली आहे आणि माझ्यासोबत आजपर्यंत तुम्ही किती खंबीरपणाने उभे आहात. मी बऱ्याच चुकाही केल्या असतील, त्यासाठी मला माफ करा, पण मला कायम तुम्ही हवे आहात. तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात. या भावना मला व्यक्त करता समोर येणार नाही, पण आज महाराष्ट्र न्यूज चॅनलने मला ही संधी दिली. लव यू मम्मी पप्पा. थँक्यू. मम्मा न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यामध्ये माझी जर्नी आज अगदी जन्मल्यापासून आत्तापर्यंतची जर्नी झाली आणि त्याच्यामध्ये होतं की तुम्हाला कोणाला कॉल करायला आवडेल आणि मला आपली सगळं आठवण झाली सगळी आपली मागची आणि तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली. तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केले, थँक्यू. आणि अजूनही खूप करताय माझ्यासाठी. मी या क्षेत्रात करिअर केलं नसतं तर कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडलं असतं तर मला मूवी इंडस्ट्रीमध्ये जायला आवडलं असतं, नाटकात जायला आवडलं असतं. माझा आवडता प्राणी डॉग आणि आमच्या घरात एक छोटीशी फ्रेंच बुलडॉग आहे, तिचं नाव आहे एंजल आणि ती माझ्या अर्णवीची मुलगी आहे. सो आमच्या घरात आम्ही टोटल 3 न राहता 4 लोक राहतो आणि ती आता आमच्या लाईफचा एवढा छान पार्ट झाली की घरात गेलं की ती अशी सगळ्या आपलं स्ट्रेस किंवा आपलं जे पण काही टेन्शन असेल ते सगळं हिरावून घेते. आणि आपल्याला तर माहितीच आहे, कुत्रा हा प्राणी असा आहे की जो इतका ऑनेस्ट आहे की तो तुम्हाला इतका जीव लावतो की कोणीही बोलणारा व्यक्तीसुद्धा लावणार. सो आय एम व्हेरी हॅपी विथ माय एंजल. माझ्या करिअरमध्ये मी खूप लोकांना भेटली आहे, खूप लोकांसोबत काम केलं आहे. म्हणजे साऊथला होते तेव्हा साऊथ ॲक्ट्रेसेस यायचे, बरेचशे जणांची ना मला नावं माहीत नव्हती, पण विश्वनाथ आनंद त्यांची फॅमिली, माधवन त्यांची फॅमिली ह्यांना मी अटेंड केलेलं आहे. मला खूप छान वाटलं की मी त्या लोकांसोबत काम करू शकले. आणि 2018ला सगळ्यात आधी मला मिसेस इंडिया 2018मध्ये काम करायला मिळालं आणि तिथे मला बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून ट्रॉफी मिळाली. त्याच्यानंतर मिसेस इंडिया आणि मिसेस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा पेजंट्स मी केलेल्या आहेत. 2019ला मी सिंगापूर ड्रीम क्रूजचं कॅलेंडर शूट केलेलं आहे. 8 दिवस सिंगापूरला मी प्रोफेशनली तिथे कॅलेंडर शूटसाठी गेलेली आहे. इंटरनॅशनल पेजंट्स बऱ्याचशा केलेल्या आहेत. अमन वर्मा, वर्षा उसगावकर, शमिष्ठा राऊत किंवा अशा बरेचसे ॲक्ट्रेसेस आहेत ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. आणि प्रोस्थेटिकचं जर म्हणाल तर प्रोस्थेटिक हा असा प्रकार आहे जो आपण प्रत्येक सिरियल आणि मूव्हीमध्ये बघतो, जसं की ब्लड आलेलं, बोट कापलेलं किंवा खूनचे जे सिरियल्स असतात, टक्कल दाखवणं किंवा चेहरा मोठा दाखवणं. तर ही डिग्रीसुद्धा मी केली आहे आणि त्याच्यासोबतसुद्धा मी काम केलं आहे. मला अनुभव हा आला की मला माझे क्लायंट्स जसे भेटत गेले ना त्यांनी मला सांगितलं की सोनल, तू जे मन लावून याच्यात करतेस ना की ते तुझं लक्षात येतं आणि आम्हाला तुझं काम नॅचरल आहे म्हणून आवडतं. तू काम करायचंयस म्हणून करत नाहीस. मला रात्री 12 वाजता जरी उठून म्हटलं ना की सोनल तुला हे काम करायचं आहे, तुला याचा मेकअप करायचं आहे, मी ऑलवेज तयार असते. आणि माझे काही अनुभव असे आहेत की प्रत्येक क्लायंट माझ्यासाठी नवीन एक चॅलेंज असतो आणि तो मला शिकवत जातो. मी प्रत्येक गोष्टीतनं शिकत जाते, कारण प्रत्येक चेहरा हा वेगळा फीचर्समध्ये असतो आणि हेअर्स वेगळ्या चॅलेंजमध्ये असतात. सो क्लायंट्सचे फीडबॅक बघून मला खूप छान वाटतं आणि मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा खूप प्रयत्न करते. मला या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जवळपास आता 18 ते 19 वर्ष होतात. मला 18 ते 19 वर्षाचा अनुभव आहे, कारण मी ते 12th नंतर
सुरू केलेला आहे. आणि हा इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे की मी याच्यामध्ये जेव्हा चेन्नईला शिफ्ट झाले होते तेव्हा तिथे मी जॉब केला आहे आणि तिथे मला खूप काही शिकायला मिळालं. चेन्नईला होते तेव्हा मी साऊथ मूवीसाठी आणि त्यांच्या सिरियल्ससाठी मी काम करत होते. तिथून मला भरपूर प्रोफेशनलिझम कळलं. मग मी बरेचसे कोर्सेस केले बेंगलोरला, केरळला, त्याच्यानंतर दिल्लीला. मी आमच्या ब्युटी इंडस्ट्रीमधलं सिडॅस्को मेकअप, सिडॅस्को स्किन आणि सिडॅस्को प्रोस्थेटिक अशा तिन्हीही डिग्रीज मी मिळवल्या आहेत. आणि दिल्लीहून मी कॉस्मॅटॉलॉजीची डिग्रीसुद्धा कंप्लीट केली आहे. इथेच शिक्षण थांबत नसतं. मेकअपचे मी सिंगापूरला इंटरनॅशनल कोर्स केलेला आहे, स्वित्झर्लंडला केलेला आहे आणि अजून एक कोर्ससाठी पुढच्या महिन्यात इटलीला जाती आहे. सो मला या क्षेत्रात खूप शिकायला आवडतं. हे माझं पॅशन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप आत्तापर्यंत शिकत गेले आणि बरेचसे स्टुडंट्स मी चेन्नईपासून शिकवत आहे. मला हा अनुभव आला या क्षेत्रात की मुली असू दे किंवा मुलं असू दे, जेव्हा या क्षेत्रात उतरत आहेत, सध्या या क्षेत्राला खूप व्हॅल्यू आली आहे. जसं आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो ना, तसं या क्षेत्राचं आता काही छोटंसं फंक्शन असलं की आपण सलून रिलेटेड गोष्टी करायला जातो. आधी असं असायचं की फक्त लग्नाच्या वेळेसच सलूनला गेलं जायचं, बट आता बड्डे पार्टी आहे, चोळी आहे किंवा प्री वेडिंग आहे, काहीही असू दे, ही एक निगडीत गोष्ट झाली आहे. कारण लोकांना बाहेर प्रेझेंटेबल राहायचं आहे आणि हे एक करिअर असं आहे जिथं तुम्ही स्वतःला इंडिपेंडेंट करू शकता. मुलींना मी दरवेळेस सांगते की तुम्ही जर इंटरेस्ट नाही आहे म्हणून या फील्डमध्ये येऊ नका. मला तर डॉक्टर आणि इंजिनियर होण्याची कॅपेबिलिटी असताना मला या फील्डमध्ये यायचं होतं. सो हे करिअर म्हणून खूप छान आहे. तुम्ही स्वतःचं घर सांभाळून मुलांना, नवऱ्याला सांभाळून हे करिअर करू शकता. स्वतःच्या पायावर उभारू शकता. सध्या या करिअरला एवढा डिमांड आहे की तुम्ही पाहिजे तेवढं तुम्हाला आकाश मोकळं आहे. जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता तेवढं ओपन आहे. मूवीजमध्ये जाऊ शकता, इंटरनॅशनली जाऊ शकता, बरेच कोर्सेस आहेत, जॉब करू शकतात आणि छोटंसं स्वतःचं सलूनही ओपन करू शकता. आता माझ्याकडे शिकलेल्या बऱ्याच मुलींनी स्वतःचे सलून ओपन केलेले आहेत. बऱ्याचशा मुली जॉबला लागलेल्या आहेत. बऱ्याचशा मुली माझ्याकडे करत आहेत आणि मला खूप छान वाटतं की जेव्हा त्या स्वतःच्या पायावर उभं राहतात आणि इंडिपेंडंट होतात. मुलींनो, सध्या इंडिपेंडंट होणं खूप जास्त गरजेचं आहे. भले तुम्ही तुमच्यापुरते का असेना, पण 4 पैसे तर कमवलेच पाहिजेत. आणि ही फील्ड आता मुलांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे, कारण मुलंही या फील्डमध्ये तेवढेच महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणूनच मी युनिसेक्स सलून ओपन केलं. मला दरवेळेस नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात, नवीन नवीन गोष्टी आणायला आवडतात. कारण मी जेव्हा सुरुवातीला सोलापुरात सलून ओपन केलं त्यावेळेस इथं पार्लरचा कन्सेप्ट जो होता ना, तो ब्युटी पार्लर होता. आणि मी त्यावेळेस सुरुवात केली होती माझी लाईन की आय एम नॉट अ पार्लरवाली, आय एम अ आर्टिस्ट अँड वी आर अ आर्टिस्ट. मेकअपचा कन्सेप्ट होता की फक्त ब्रायडल मेकअप केला जायचा, पण मेकअपमध्ये पण प्रकार असतात. ते सोलापुरात मी सुरुवात केली. HD मेकअप, 3D मेकअप, एअरब्रश मेकअप किंवा तुम्ही प्रोफेशनली स्किनचं कन्सल्टेशन करून तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता अनुभवू शकता. सोलापूरकरांनो, तुम्हाला सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी पुणे मुंबईला जायची गरज नाही आहे. एकदा नक्की तुम्ही स्टाईल मंत्रा व्हिजिट केला तर तुम्हाला कळेल. आमचे स्टाफ जे आहेत ते इतके ट्रेंड आहेत, प्रॉपर हुशार शिकलेले आहेत, डिग्री होल्डर आहेत आणि स्टुडंट्सही खूप छान स्वतःच्या पायात उभे राहून ते स्वतःचे सलून करतायत किंवा चांगल्या जागी ते वर्क करतात. सो म्हणजे मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी या करिअरमध्ये आहे, पण मी अजूनही खूप काही शिकत आहे आणि मला शिकायचं आहे.